अंपायर समित पाटील आणि भावेश भोईर यांनी आतमध्ये जायचं लवकर. 4 ओव्हरचा सामना आहे. टाइम आपल्याकडे खूप कमी उरलेला आहे. थँक्यू बंटी. सरस चालू होतोय सामना. एका बाजूला साई इलेव्हन पालनापाड्याचा संघ बघायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला ब्रह्मावती खार्डी या दरम्यान सामना बघायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल झाले. मिस्टर हर्षद लाखात आणि दुसऱ्या बाजूला विनोद रायात अशी सलामीची जोडी बघायला मिळते. तर नंबर 1 चा गोलंदाजी मार्कवर मिस्टर अतुल गोलंदाजी मार्कवर मात्र दाखल झालाय. तर 4 षटकांचा सामना बघायला मिळतोय. यात काही शंका नाहीये. अगदी पॉवर प्लेचं षटक मात्र घेऊन येतोय पॅव्हलियन बॉक्सच्या अगदी समोरून गोलंदाजी मार्कवर मिस्टर अतुल. 30 सर्कल मध्ये बघायचं झालं ना तर मात्र एक शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेगला शतरशः बघू शकतोय, एक पॉइंटला शतरशः बघू शकतो, एक फॉरवर्ड पॉइंटला शतरशः बघू शकतोय आणि एक आपण कव्हरला शतरशः बघू शकतोय. पहिला चेंडूला अगदी भिरकावण्याचा प्रयत्न झालाय. स्वतः यष्टीरक्षक चेंडूपर्यंत आलाय आणि पकडलाय झेल आणि संपलाय मिस्टर हर्षद लाखा. त्याचा खेळ पहिली विकेट जाती आहे ती म्हणजे पालनापाड्या संघाची. गॉन. पहिल्या चेंडूवर हर्षद लाखात हा गोल्डन डकचा शिकार झालाय. अगदी त्याचा पकडलाय झेल आणि समाप्त केलंय. अगदी तंबूच्या आफऱ्याला या खेळाडूला मात्र धाडलंय. फळ गोलंदाज अतुल मार्फत पहिल्या चेंडूवर मिळाली आहे सफलता. हितेंद्र पाती देखील इथे मात्र उपस्थित होत आहेत. एक अधिकृत पंच या स्पर्धेमध्ये लाभलेले आहेत. ते देखील मी या मॅचचा आनंद अगदी घेत आहेत. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय मिस्टर अतुल. स्ट्राईक कडे सोनू बघायला मिळतोय. सोनू याचा पहिला चेंडू अगदी भिरकावलाय सोन्याने. शब्दशक येतोय मात्र झेल त्याच्या हातातून निसटलाय आणि चेंडू मात्र निघून जातोय अगदी वाईटिश लॉंग ऑन पट्ट्या बाहेर चौकारा करिता. चेंडू पुरवायचा आहे. थँक्यू डीजे. चेंडू पुरवायचा आहे. नवीन चेंडू पुरवायचा आहे. पहिलं षटक चालू आहे आणि पहिल्या चेंडूवर काय घडलंय तर पहिल्या चेंडूवर इथे मात्र एक विकेट आल्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर अगदी संधी निर्माण झाली होती जेलचीची आणि खऱ्या अर्थाने बघायचं झालं तर मात्र झेल त्या क्षेत्ररक्षकाकडून झाली आहे चुकी आणि चुकीला माफी नाही आहे. अगदी झेल त्याच्या हातातून निसटलाय आणि धरणी मातेला दान त्याने केलाय. रोशन होते तिकडे आणि त्यांच्याकडनं झाली आहे चुकी.
गोलंदाज पुन्हा एकदा अतुल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, तिसरा चेंडू टाकण्यासाठी तो सज्ज होतोय. तर सोनू एक आक्रमक रूप आता धारण केले त्याने. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केलाय. शतरक्षक वाईटिश मिडॉनला पुन्हा एकदा चेंडू मात्र अडवण्याचा प्रयत्न झालाय, मात्र चेंडू त्यांना मात्र निसटून चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार येतोय अजून लकी चौकार. तर सोनू याचा कदाचित आज दिवस असावा की काय. मॅन ऑफ द मॅच नक्कीच या खेळाडूने पटकावले गेले त्याच्या मार्फत आणि 2 चेंडूमध्ये 2 चौकार आले त्याच्या बॅटमधनं. पुढे येऊन अगदी स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू केलं जातंय. लॉंग ऑफला भेदलाय चेंडू सीमारेषा पार. अजून येतोय लगातार तिसरा चौकार. हॅट्रिक साधली जातय फलंदाज सोनूच्या माध्यमात. लाईव्ह स्पोर्टच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या या मॅचचा आनंद घेऊ शकताय. श्रद्धांजली चषक 2025 हे शानदार असं आयोजन बघायला मिळतं. आणि काय सामना चालू आहे. एका बाजूला खार्डी आणि दुसऱ्या बाजूला पालनपाड्याचा संघ बघायला मिळतोय. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळलं जातंय. शतरक्षक नाही आहेत. अजून एक चौकार बघायला मिळतोय. फलंदाज सोनूच्या बॅटमधनं येतोय चौथा चौकार. चार चेंडू मध्ये 4 मोठे फटके. जणू काय ही खेळपट्टी जी आहे ती मात्र सोनूच्या प्रेमात पडले की काय असं चित्र दर्शवले गेले. झेल सुटला आणि त्याच्यानंतर जीवनदानाचा पूर्णपणे फायदा उचललाय फलंदाज सोनू याने. धावसंख्या 16. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. गोलंदाजी मार्कवर अतुल. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू तर मिड डॉन क्षेत्रामध्ये शतश फील्ड करण्याचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र मिसफील्ड बघायला मिळते आणि त्याचं रूपांतर एक धावेचं रूपांतर डबल मध्ये कसं कन्वर्ट केलं ते मात्र सोनू आणि फलंदाज विनोद यांनी दाखवलंय. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 14 या आकड्यावर. अठरा धावसंख्या माफ करायचा आहे. तर NK एंटरप्राइजेस निखिल पाटील आणि कुणाल पाटील यांच्याकडनं खऱ्या अर्थाने मात्र या स्पर्धेसाठी तब्बल 2,500 रुपये आर्थिक सहाय्य आम्हाला उपलब्ध झालं आहे. तर त्याचप्रमाणे प्रमोद म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आम्हाला उपलब्ध झालं आहे. त्याच्यानंतर चंद्रकांत भालचंद्र पाटील यांच्याकडनं 5,500 रुपयाचं आर्थिक सहाय्य आम्हाला उपलब्ध झालं आहे. त्याच्यानंतर प्रफुल्ल भोईर यांच्याकडनं 2,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आम्हाला उपलब्ध झाले या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याच्यानंतर प्रकाश आत्माराम म्हात्रे यांच्याकडनं 1,500 रुपये आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी आम्हाला उपलब्ध झालंय. देणगीदारांचे भरपूर आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. स्पर्धा म्हटली तर प्रत्येक स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने मात्र या प्रत्येकाचा हातभार लागणं फार गरजेचं असतं. तेव्हा मात्र ही स्पर्धा सक्सेसफुल होते आणि सर्व देणगीदात्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. तर एक षटक समाप्त झालाय. एक षटकाच्या समाप्तीत धावसंख्या आहे ती म्हणजे 1 गडी बाद 18 अशी स्थिती बघायला मिळते. यावेळेस बघा चेंडू पडलाय. अगदी हाईट मध्ये चेंडू बघायला मिळतोय. अगदी चेंडू पडलाय आणि उचली घेणारा चेंडू बघायला मिळतोय. नंबर 2चा गोलंदाजी मार्कवर आलाय मिस्टर नितीन आणि त्याने चेंडू काय अप्रतिम हाताळलाय. चेंडू पडतोय आणि अगदी थोडासा उफली घेतोय आणि उफलीच्या आधारावर मात्र फलंदाजाला बीट केलंय फलंदाज विनोद या फलंदाजाला. अगदी तो चेंडू पहिल्या चेंडू त्याने सामना केलाय आणि चेंडू गेलाय तो डॉटच्या स्वरूपात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अगदी फक्त बॅट पुढे मात्र आणली होती. मात्र कुठे ना कुठे फुटवर्कचा अभाव जाणवला या स्ट्रोक्सला खेळण्यासाठी.
अगदी एक पाऊल पुढे घेऊन मिडविकेटच्या वरून चेंडू खेळला असताना तर नक्कीच चौकार षटकार या ठोकला असता या फलंदाजाने, मात्र निर्धाव गेलाय चेंडू। यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र हवाई सफर करतोय, इथे मात्र चेंडू किती धावा देऊन जाईल, शतरक्षक चेंडूचा पाठला करतोय, 2 धावा पडून पूर्ण केल्यात आणि तिसऱ्या धावेचा देखील पूर्ण केली जाते। या 3 धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोचली आहे ती म्हणजे 21 या आकड्यावर। काय रणनीती आखली जाते साई स्पोर्ट पालनापाडा संघामार्फत, अगदी मोठे फटके आणि सेन्सिबल क्रिकेट हे मात्र इथे दर्शवले गेले आहे। सोनू एका बाजूला मोठे फटके खेळतोय आणि दुसऱ्या बाजूला विनोद हा सेन्सिबल क्रिकेट खेळतोय हे दाखवले आहे। यामध्ये स्विच चिट्ट फटका खेळला जातोय, कव्हर चेंडू येतोय फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये, छत्र येतोय, चेंडूला उचलतोय, तोपर्यंत एक धाव, या एक धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली 22 या आकड्यावर, एक गडी बाद अशी स्थिती बघायला मिळते। पुन्हा एकदा गोलंदाज गोंधळी मार्कवर नितीन, याला मात्र लो फुल टफ डिलिव्हरी, त्याला मात्र फेकून दिले डीप स्क्वेअर लेग रिजनला, सीमा रेषा पार, येतोय विनोद रायाच्या बॅट मधनं चौकार। थँक्यू डीजे। तर अगदी या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थ मात्र छत्रीचा आधाराने देखील रमेश पाटील या मॅचचा आनंद घेतात, अगदी डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये त्यांची छत्री आहे आणि ते या मॅचचा आनंद घेत आहेत। यात मात्र अगदी चेंडूला आपटला होता, त्या चेंडूला ओळखलं होतं फलंदाज विनोदाने आणि त्यामध्ये त्याने 2 धावा या प्राप्त केल्यात, अगदी अप्रतिम फटका खेळला होता, मनगटीचा वापर केला होता या फलंदाजाने, या 2 धावा प्राप्त केल्यात, या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, एक गडी बाद 28 अशी स्थिती बघायला मिळते 2 षटकाच्या समाप्तीनंतर। डीजेला संधी देऊया आणि लगेच थँक्यू डीचे। 2 षटक समापल्यात, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 28 धावा। पहिलं षटक खऱ्या अर्थाने ते बघायचं झालं ना तर मात्र अतुल्याने हाताळलं, त्या षटकामध्ये त्याने 18 धावा खर्च केल्यात, दुसरं षटक नितीन हाताळलं आणि 10 धावा त्याने खर्च केल्यात। प्रति षटकामध्ये 14च्या फरकाने आतापर्यंत चालतोय साई स्पोर्ट पालनापाडा हा संघ। एका बाजूला सोनूला विसरून चालणार नाहीये, सोनू आतापर्यंत 6 चेंडूचा त्याने सामना केलाय आणि 19 या धावसंख्येवर तो खेळतोय, म्हणजे चांगली उपयुक्त पारी तो आपल्या संघासाठी खेळतोय। पहिल्या सामन्यामध्ये जरूर आपण बघितलं तो अगदी 0 या संख्येवर 5 गडी बाद झाले होते, मात्र त्याला मात्र सावरलं होतं, ती पूर्णपणे डाव सावरली होती फलंदाज सोनू मार्फत। पंच 2 लगेचच विचार विनिमय करतोय का कुठचा अडथळा येतोय त्यासाठी मात्र डिस्कस केलं जातंय। नंबर 3 चा गोलंदाज गोंधळी मार्क होते मिस्टर अनिल येतोय, वैयक्तिक पहिलं, तर संघासाठी तो 4थं षटक घेऊन येतोय, 3रं षटक घेऊन येतोय, माफ करायचं आहे, 3रं षटक तो घेऊन आलाय। कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे बघायला नक्कीच सर्वांना आवडेल। पहिला चेंडू अगदी कार्पेटच्या साईने चेंडूला केले जात आहे, चेंडू येते वाईडिश मिडऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षकाकडून झाली आहे चुकी, त्याला फेकायचा चेंडू इथे मात्र बॉलर कडे, मात्र चेंडू गेला आहे सीमेरेषेच्या पार आणि अशा प्रकारे किती धावा येतील तर या 6 धावा येतील। पंचांचा इशारा आला आमच्यापर्यंत, या 6 धावा मिळाल्या जातात। याचा अर्थ कुठे ना कुठे फलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमाने खऱ्या अर्थाने मात्र क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली आहे असं म्हणायला काहीच अवघड ठरणार नाही आहे। या 6च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 34 धावा, एक गडी बाद अशी स्थिती बघायला मिळते। यावेळी मात्र हेलिकॉप्टर पद्धतीने
चेंडूमाला फेकून दिले वाईडिश मिडांच्या वरून सीमा रेषा पार येतोय षटकार सोनूच्या बॅट मधनं. थँक डीजे 6 धावा आल्यात. 7च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. 40 धावा. ओ यावेळी चेंज पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. त्याला ओळखलं सोनूने मात्र त्याला फेकून दिले फॉरवर्ड पॉइंटला. शतरक्षक येतोय चेंडूला उचलतोय तोपर्यंत यष्टीरक्षकाकडे झाली या चुकी आणि चुकीला माफी नाही. अजून एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळाली होत्या. या 3च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 43-43 या आकड्यावर. काय फलंदाजी केले. अगदी उपयुक्त पारी फलंदाजीच्या माध्यमातून सोडूच्या माध्यमातून केली होती. 9 चेंडू त्याने सामना केलाय आणि 34 धावांवर तो आतापर्यंत खेळतोय. हो याला मात्र अगदी स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू खेळायचा ऑन साइडला. चेंडू येतोय अगदी शॉर्ट मिडॉन क्षेत्रामध्ये. तोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जात. तोपर्यंत एक धाव. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली 44 आकड्यावर. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओ यावेळेस मात्र बघितलं चेंडूची वाट पाहिली आणि चेंडूची वाट लावण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाजाचा. मात्र चेंडू तत्पूर्वी डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे 46-46 या आकड्यावर. काय धावा लावल्या जात आहेत. किती धावा लावल्या जातील 4 षटकामध्ये. किती धावाचं टार्गेट असेल ब्रह्मावती खार्डी या संघासमोर. नक्कीच अजून 7 चेंडू बाकी आहेत या पूर्वार्धात. गोलंदाज पुन्हा एकदा राईटम राऊंड विकेटने अनिल. शेवटचा चेंडू. ओ याला फुल टफ डिलिव्हरी. फुल टफ डिलिव्हरी मात्र फेकायचं होतं. तिथे मात्र डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये आहे क्षेत्ररक्षक आणि त्याने पकडलाय झेल आणि संपलाय मिस्टर सोनू याचा खेळ. गॉन. तर काय कमालीची फलंदाजी केली आहे सोनी. अगदी या चेंडूला मात्र ना पूर्णपणे झुकावलं होतं. स्वतःला मात्र कंट्रोल करण्याचा प्रयत्न झाला होता या स्ट्रोक्सला खेळण्यासाठी. मात्र खऱ्या अर्थाने मात्र बघायचं झालं ना तर मात्र तेवढा स्ट्रोक्स प्रॉमिसिंग स्ट्रोक्स नव्हता आणि पकडलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये सोनू याचा खेळ. सोनू आउट झालाय जरूर मात्र तो 1-2 षटकार आणि 4 चौकारच्या मदतीने 11 चेंडू त्याने सामना केलाय आणि 36 या धावसंख्येवर तो बडी बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय मिस्टर विकास वायडा. शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर मिस्टर राम येतोय. वैयक्तिक पहिलं तर फंगाफाटी 4थं षटक तो घेऊन येतोय. धावसंख्या झाली आहे 46 धावा. अजून किती येतील 6 चेंडू मध्ये. तर पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र क्षेत्ररक्षक हाताला लागून चेंडू मात्र निघून जातोय. तर किती धावा येतात तर चौकार. तो पत्ता करतो या 4 धावाने धावसंख्या पुढे सरकली आहे
50 या आकड्यावर हाफ सेंचुरी पूर्ण झाले आहे. अजून काय मिळेल, अजून काय मिळेल. चांगलं फील्ड करायला पाहिजे ही मॅच जिंकायची असेल तर. यावेळेस बघा लेग स्टिक सोडून जाणार चेंडू. पंच आमच्यापर्यंत वळत आहेत. अवांतरची नोंदणी केली जाते. या एक धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोचली आहे 51 या आकड्यावर. 51 लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा डावाचा वापर केला. शतरक्षक डीप मिड विकेट वरून येतोय. एक धाव पळून पूर्ण केले आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का, तर नाही. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 52 या आकड्यावर. विकास वाईट फरक एक अष्टपैलू खेळाडू, त्याच्या बॅटमधनं अजून धावा येतील का, नक्कीच हे बघायला सगळ्यांना नक्कीच आवडेल. ओ यावेळी बॅटची एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक झालाय बीट आणि चेंडू निघून जातोय डीप थर्ड मॅन रिजनला. सीमा रेषा पार येतोय विकासच्या बॅट मधनं चौकार. थँक डीजे. या 4च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 56. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा चित्र बघायला मिळते लॉंग स्टॉप रिजनला. अजून एक येतोय चौकार, नशिबाचा चौकार. साई स्पोर्ट पालनापाडा संघासाठी आणि नशीब खुललंय खऱ्या अर्थाने पालनापाडा या संघाचं. येत आहेत चौकार. थँक डीजे. काय एक्झिक्यूट केलाय या चेंडूला. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, अगदी हवे फ्रॉम द बॉडी चेंडूला करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. जातोय चेंडू निर्धाच्या स्वरूपात. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या आहे ती म्हणजे 60 धावा. शेवटच्या चेंडूवर एकेरी दुहेरी धाव येईल का, एखादा चौकार येईल का, एखादा षटकार येईल का पालनापाडा संघासाठी. कुठे ना कुठे एक्स्ट्रा केलंय गोलंदाजामार्फत आणि तो थोडासा बरकटलाय आणि अवंतच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. या एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 61 या आकड्यावर. विकास वायडाने अनेक मॅचेस जिंकवलेत या बापाना संघाला. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि बॅटची एज घेतली आहे आणि गडी बाद झालाय. खऱ्या अर्थाने मात्र पहिली इनिंग संपली आहे आणि धावसंख्या झाले ती म्हणजे 61 धावा झालेत आणि 62 धावांचं टार्गेट असेल ब्रह्मावती खाडी या संघासमोर. छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच मैदानाच्या आत. कम ऑन डीजे. करण्यासाठी यायचं आहे. लवकरात लवकर यायचं, तर पेनल्टी दिली जाईल. समीर राऊत. जय महाकाल मालजीपाडा संघाचा संगणक लगेच यायचा आहे नाणेफेक करण्यासाठी. जय महाकाल मालजीपाडा संगणक पाठवून द्या.
तर नाणेफेकी ते केली जाते. एका बाजूला जय महाकाल मालजीपाडा आणि दुसऱ्या बाजूला दत्ताळी स्पोर्ट या दरम्यान नाणेफेक केली जाते. सलामीची जोडी भावेश आणि अतुल बघायला मिळते, ते म्हणजे ब्रह्मावती खार्डी या संघाची. तर नंबर 1 चा गोलंदाजी मार्कवर दाखल होतोय मिस्टर प्रिन्स. अगदी 4 षटकामध्ये 62 धावांचं टार्गेट ठेवले. यात 62 धावा कशा प्रकारे पार काढल्या जातील, काय होईल, काय घडेल, कोणता संघ चांगला प्रवास करून पुढच्या फेरीत जाईल आणि कुठचा संघ घरचा प्रवास करेल यासाठी लढत बघायला मिळते. पहिला चेंडू दरम्यान प्रिन्स गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय प्रिन्स. यात मात्र अगदी चांगला चेंडू फुलर लाईनचा चेंडू बघायला मिळतोय. चेंडू येतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, शब्दचक येतोय, चेंडूला उचलतोय. तत्पूर्वी एक धाव मिळाली जाते. या 1च्या मदतीने धाव संख्या मात्र इथे मात्र श्रीगणेश केल्या जाते ब्रह्मावती खार्डी या संघाचा. भावेश 1 धावण्याची मात्र स्वतःच आणि संघाचा अकाउंट ओपन करतोय. यावेळेस अतुल येतोय स्ट्राईक एंडकडे. यावेळेस मात्र आडव्या बॅटचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. विकास मसे चेंडूला उचलतोय, तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? जरूर प्रयत्न झाला होता. अगदी स्वतःच्या चेंडूला मात्र कलेक्ट करत असताना मात्र गोलंदाज थोडासा चुकला होता. मात्र स्वतःला सावरत असताना पुन्हा तो मात्र चेंडू मात्र कॅरी केला जातो त्याच्या मार्फत. भावेश पुन्हा एकदा स्ट्राईक एंडकडे येतोय. तिसरा चेंडू प्रिन्स लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने 10 ते 15 पाऊंडचा रनअप घेत असताना गोलंदाजी मार्कवर. या वेळेस मात्र दिशा भरकटली गेली आहे गोलंदाजी करत असताना प्रिन्स मार्फत. पंच लगेच आमच्यापर्यंत वळतायत. अवंतनेशी धावसंख्या पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले ती म्हणजे बिनबाद 3 अशी सुरुवात बघायला मिळते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. प्रिन्स पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. अगदी पॉवर प्लेचे षटक तो हाताळतोय. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आलाय विकास मसे आणि करणार नाही या चुकी. लागतोय पहिला धक्का भावेशाच्या रूपाने ब्रह्मावती खार्डी या संघाला. गॉन. घडीचे 1 डाऊन मध्ये प्राचार्यात करण्यात आले फलंदाज राम याला. या 1 धाव मिळाली होते. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 4 या आकड्यावर. पहिलं षटक खऱ्या अर्थामध्ये प्रिन्स अगदी परफेक्ट डिलिव्हरी त्याने आतापर्यंत हाताळली होते. अगदी चांगल्या वाईट यॉर्कर आतापर्यंत त्याने चेंडू चांगले हाताळलेत. यावेळेस बघा दिशा बरकटले आहे, त्याला भिरकावलंय, चेंडू बाद निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. सीमा रेषा पार येतोय
चौकार. 3, 2, 1, let's go. Go. थँकफुटीचे लेट पण थेट चौकार आलाय. फलंदाज अतुलच्या बॅटमधनं शेवटचा चेंडू असेल या षटकातील. यावेळी मात्र अगदी इनफिल्डला क्लिअर करायचं होतं. कव्हर पॉइंटला मात्र चांगले क्षेत्ररक्षण झालंय. अगदी एका हाताने चेंडूला मात्र फील्ड केलंय क्षेत्ररक्षकाने आणि तत्पूर्वी 2 धावा या पळून पूर्ण केल्यात. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. 1 गडी बाद 10 अशी सुरुवात बघायला मिळते ब्रह्मावती खार्डी या संघाची. 18 चेंडू आणि 52 धावांची गरज. काउंटडाऊनला सुरुवात झालेली आहे. 18 चेंडू 52 धावा. दुसऱ्या फटक्यासाठी कोणाला आणलं पाहिजे, कोणावर विश्वास दाखवला पाहिजे पालनापाडा संघामार्फत. डीजेला फंदी देऊया आणि लगेच या मैदानाच्या कमॉन डीजे. प्रियांशी येतोय, नंबर 2चं षटक घेऊन येतोय. वैयक्तिक पहिलं तर फंगाफाटी तो दुसरं षटक घेऊन येतोय. प्रियांशूने देखील चांगली गोलंदाजी आजच्या दिवशी बघायला मिळते. अगदी परफेक्ट डिलिव्हरी, अगदी गुडलँड स्पॉट वर चेंडू जास्तीत जास्त आटलेत. यावेळेस मात्र बघा भरपूर चेंडू उंच गेलाय आणि चेंडू किती धावा देऊन जातोय तर निघून जातोय सीमा रेषा पार. येतोय षटकार. या षटकाराची धावसंख्या पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचते ते म्हणजे 16 या आकड्यावर. प्रति उत्तर द्यायला सुरुवात झालेली आहे. अगदी एक फिल्डर पाय दिलेला आहे फलंदाज राम याच्या मार्फत. त्याने 2 चेंडूचा सामना केलाय आणि 7 धावांवर तो खेळतोय आतापर्यंत. या 7च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 16 या आकड्यावर. प्रियांशूला मात्र पहिल्या चेंडूवर भिरकावलंय 6 धावांसाठी. या पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आलाय मात्र त्याच्याकडनं झाली आहे चुकी आणि चुकीला माफी नाही आहे. डायरेक्ट हिटची संधी निर्माण झाली आहे. डायरेक्ट हिट केली आहे मात्र फलंदाज जो आहे तो अगदी पोचलेला दिसतोय. या 2 धावच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 18 या आकड्यावर. अगदी डायरेक्ट हिट हेमंत लाखात याने केला होता मात्र बॅट जी आहे ना ती मात्र व्यवस्थित बपिंग क्रीज मध्ये पोहोचली गेली आहे फलंदाजाची. दुसऱ्या चेंडूवर आले 2 धावा. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय प्रियांशू. यावेळेस मात्र अगदी ब्लॉकल मध्ये चेंडू हाताला होता. क्रिकेट मधला ब्रह्मास्त्राचा वापर गोलंदाजाने केलाय आणि चेंडू मात्र 1 धाव पळून पूर्ण केली जाते. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 19 या आकड्यावर. आता मात्र कुठे ना कुठे लाईन अँड लेन्थ सापडली गेली आहे गोलंदाजाला. आता 1 धाव जरूर आली आहे मात्र फारशी नुकसानदायक ठरणार नाही आहे पालनापाडा या संघासाठी. जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू किती धावा देऊन जाईल तर चेंडू जातोय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार. येतोय षटकार.
टँकडीचे तर काय आक्रमक रूप खऱ्या अर्थाने मात्र बघायला मिळते. 14 चेंडू 37 धावांची गरज, या प्रकारे समीकरण आपल्याला बघायला मिळतं. अगदी पुरेपूर समाचार घेतलाय गोलंदाज प्रियांशू या गोलंदाजाचा. अगदी राम चांगली फलंदाजी करतोय. तो पफलाय आतापर्यंत 10 धावांवर. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, इनटू द गॅप मध्ये चेंडू जातोय. मात्र शतक आलाय, चेंडूला फील्ड केलंय आणि दुसरी धाव देखील घेत असताना फलंदाज बाद झालाय राम. काळी कुर्ती घालून आली ती, बोलली अहो भेटाना तुझ्या काठीशी, आली ती माझ्या पाठीशी, बोलली अहो भेटाना तुझ्या काठीशी, काळी कुर्ती घालून आली ती, बोलली अहो भेटाना तुझ्या काठीशी, आली ती माझ्या पाठीशी, बोलली अहो भेटाना तुझ्या काठीशी. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय. अगदी 4थ्या क्रमांकावर वीरेंद्र याला मात्र पाठवलं जातंय. तो नक्कीच आपल्या संघासाठी मात्र उपयुक्त पारी खेळेल का, किंवा दुसऱ्या बाजूला प्रियांशू पुन्हा एकदा एक विकेट घेईल का, नक्कीच सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील मात्र शेवटचा चेंडू बाकी आहे. प्रियांशू गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतोय. शेवटचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेटने. ओ यावेळेस बघा काय चेंडू आताला, लेक्षिक मात्र सोडून जातोय. पंच लगेच आमच्यापर्यंत वळत आहेत की अवांतर निश्चित धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोचली ती म्हणजे 27 या आकड्यावर. अगदी स्टंपच्या किंचित बाहेरून बाजूने जेव्हा चेंडू गेला असावा प्रियांशू याचा, चांगल्या चेंडूची समाप्ती झाली असती कदाचित ऑफस्टिकवर असता चेंडू. तर ओ याला मात्र अंडर बॉक्स स्टाईलने मात्र चेंडूला टॅप केले जात आहे. शतरक्षक येतोय फॉरवर्ड पॉइंटला, चेंडूला मात्र कलेक्ट केलाय. तोपर्यंत एक धाव मिळाली की जाते. या एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. 28 धावा, 2 गडी बाद, 28 अशी स्थिती बघायला मिळते. यस पंच. तर पाण्याची व्यवस्था करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. डीजेला संधी देऊया आणि लगेच मैदानाच्या आत. कमॉन डीजे. तर प्रथम साई स्पोर्ट पालनापाडा संघ जेव्हा प्रथम फलंदाजी करत होता तेव्हा मात्र पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या त्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. इथे मात्र ब्रह्मावती खार्डिया संघ प्रथम सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना बघायचं झालं तर मात्र पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात आणि दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा आल्यात. म्हणूनच की काय हा खेळ आहे ना क्रिकेटचा, हा खेळ नक्कीच कुठे ना कुठे एक वेगळं चित्र बघायला मिळतं. एक वेगळी रणनीती आखावी लागते या क्रिकेटच्या खेळामध्ये. दोन्ही समान बाजूने चालू आहे क्रिकेट. एका बाजूला खार्डी आणि दुसऱ्या बाजूला पालनापाडा संघ बघायला मिळतोय. चांगलं समान वतीने मात्र क्रिकेट चालू आहे. निवृत्ती येतोय, नंबर 3चं षटक घेऊन येतोय. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी 3रं षटक तो घेऊन येतोय. स्ट्रायकरकडे फलंदाज अतुल बघायला मिळतोय. 12 चेंडू आणि 34 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. 17च्या फराफरीने चालावं लागेल प्रति षटकामध्ये. ओ याला पण ब्लॉकचा चेंडू, शतरक्षक आहेत. चांगलं शतरक्षण बघायला मिळतं. अगदी पॉइंट क्षेत्रामध्ये शतरक्षकाने फक्त 1 धाव मोजली आहे. चांगलं शतरक्षण गेलं जातंय या शतरक्षकामार्फत. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 29 या आकड्यावर. काय कमालीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. पहिला चेंडू सटीक लाईन अँड लेंथ निवृत्ती मार्फत. यावेळी मात्र चेंडू आपटलाय. चेंडू मात्र इथे बघायचं झालं तर मात्र
फाईन लेग पट्ट्यामध्ये जातो चेंडू. शतक आलाय डीप वरून, चेंडूला कलेक्ट केलंय, तोपर्यंत 2 धावा मिळाल्या जात आहेत. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 31 आकड्यावर. गडी बाद झाले जरूर 2, मात्र या मॅच मध्ये या जोडीला चांगली खेळी करावी लागेल, चांगली भागीदारी करावी लागेल या मॅच मध्ये, ही जर मॅच जिंकायची असेल तर. दुसऱ्या बाजूला निवृत्ती चांगली गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. सकाळपासून पालनपाडा संघ अतिशय चांगला परफॉर्मन्स दाखवतोय. दुसऱ्या बाजूला खऱ्या अर्थाने मात्र चंद्रपाडा संघाला जरूर ब्रह्मावती खार्डी या संघाने पराभूत केले. त्या संघाला मात्र पूर्णपणे नमून तर ठेवलं होतं. मोती स्टार्कर्स चंद्रपाडा संघाकडे होते, त्यांना मात्र खऱ्या अर्थाने मात्र या संघाने पराभूत केलं होतं. दोन चेंडू टाकून झालेत, धावसंख्या आहे 31 धावा. निवृत्ती पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन जाईल. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेमध्ये बघायला मिळतोय. हेमंत लाखात येतोय आणि पकडतोय कव्हर्सला जेल, आणि अशा प्रकारे समाप्त होतोय फलंदाज वीरेंद्र याचा खेळ. गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या दाखल होतोय मिस्टर नितीन याच्या माहितीसाठी अजून चेंडू किती बाकी आहेत तर 3 चेंडू बाकी आहेत या षटकातील. अजूनही 9 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. निवृत्ती यावेळी पता आडवा बॅटचा वापर केलाय. शतरक्षक 2 शतरक्षा मधून मात्र निघून जातो चेंडू, फरार होतोय सीमा रेषा पार, येतोय चौकार नितीनच्या बॅट मधनं. या 4च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 35 आकड्यावर. पुण्यात जोरकस मारण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र लकी चौकार मिळेल का? चेंडूचा प्लाटला करतोय शतरक्षक, चेंडूला अडवतोय. तत्पूर्वी एकच धाव मिळाली जातीये. अगदी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला नव्हता यावेळेस. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 36 आकड्यावर. चेंडू भरपूर दूर गेला होता, दुसरी धाव ही व्हायला पाहिजे होती, मात्र दुसरी धाव झाली नाहीये. शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील. अतुल येतो स्ट्रायकांकडे. निवृत्ती गोलंदाजी मार्कवर, शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावलाय, चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार, येतोय पंचांचा इशारा. षटकाराकरिता या 6च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 42 आकड्यावर. आता 6 चेंडू किती बाकी पाहिजेत तर 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. Remix. मैं जाके खिड़की में बैठूंगी 16 सिंगार करके, अरे दूर से ही ललचाऊंगा क्या मैं तुझको पुकार करके, रहोगी ना मेरे साथ अरे छोड़ मेरा हाथ, जिया में है कोई बात सबा में है कोई बात, कैसी तू बनती है री आई आई. दरिया किनारे एक बंगलो. धन्यवाद डीजे. या ठिकाणी पाहायला गेलं तर अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि जिंकण्यासाठी पाहायला गेलं तर अजूनही 20 धावांची गरज असेल, ती म्हणजेच ब्रह्मावती खार्डी स्पोर्ट्स या संघाला. पाहूया हे आव्हान कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल.
आणि गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजेच सोनू गिरजा मात्रे यांकडून. पाहूया काय रणनीती आखली जाईल सोनू यांच्याकडून. कशा प्रकारे या 20 धावा डिपेंड केल्या जातील की नक्कीच पूर्ण केल्या जातील ब्रह्मावती स्पोर्ट्स खाडी या संघामार्फत पाहण्यासारखं ठरेल. गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू घेऊन सोनू. नितीन याच्यासाठी पहिला चेंडू ऑफसाईडला खेळून काढण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण केली जाते आणि 1 धावेनिशी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 43 धावेंवर. अजूनही 5 चेंडू 19 धावांची गरज असेल. पाहूया या ठिकाणी अतुल याची बॅट काहीशी तळपली जाते. 8 चेंडूवर 8 चेंडू खेळून 22 धावा करतोय. पाहूया आता फुल टॉस चेंडू आणि या चेंडूवर फुल टोल वसूल केला जातोय. सरळ चेंडू निघून जातोय 6 धावांसाठी. षटकार. धन्यवाद डीजे. हा षटकार या मॅच मध्ये काहीशी रंगत निर्माण करतोय. अजूनही 4 चेंडू आणि या 4 चेंडू मध्ये अजूनही 13 धावांची गरज असेल ते म्हणजे ब्रह्मावती स्पोर्ट्स खाडी या संघाला. आता काहीशी अतुल याची बॅट तळपली जाते. पाहायला गेलं तर मागचं षटक देखील महागडं हाताळलं होतं आणि पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न मिस टाइम झालाय. फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप केली जाते आणि 1 धाव पूर्ण बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेनिशी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 51 धावेंवर. आणि आता पाहायला गेलं तर 3 चेंडू आणि अजूनही 11 धावांची गरज. पाहूया चुरशीचा सामना पाहायला भेटेल की नाही. 3 चेंडू 11 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील की सोनू मार्फत डिपेंड केल्या जातील पाहण्यासारखं ठरेल. सोनू याचा पुढचा चेंडू. स्ट्राईक हँडवर बॅटर आहे तो अतुल. फुल टॉस चेंडू होता मात्र पंचांकडे अपील केली होती. पंचांनी अपील फेटाळून लावले. डॉट चेंडूची समाप्ती. आता 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. एखादा मोठा फटका पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येईल ब्रह्मावती स्पोर्ट्स खाडी या संघाला. 2 चेंडू 11 धावांची गरज. फुल टॉस चेंडू होता मात्र त्याला काहीसं कन्वर्ट करता आलं नाहीये मोठ्या फटक्यामध्ये. नक्कीच पाहायला गेलं तर दत्ताई स्पोर्ट्स आयोजित श्रद्धांजली चषक 2025 आणि त्यामध्ये चालू असलेला हा सामना ब्रह्मावती स्पोर्ट्स खार्डी विरुद्ध पाळणापाडा आणि 2 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल ती ब्रह्मावती खार्डी या संघाला. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न मात्र डॉट चेंडू निघून जातोय. काहीशी या सामन्याची हवा काढणारा हा चेंडू आणि 1 चेंडू. आता 11 धावांची गरज असेल. आणि या ठिकाणी गडी बाद केला जातोय शेवटच्या चेंडूवर. कॉंग्रॅच्युलेशन्स पालनापाडा संघ आणि हार्ड लक ब्रह्मावती स्पोर्ट्स खार्डी संघ. या ठिकाणी फाईट बॅक केलेली होती. अतुल याने चांगल्या रणगतीने धावा जमवल्या होत्या मात्र संघाला विजयीपर्यंत नेऊ शकला नाहीये. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सोनू. 11 चेंडू फेस केल्यात आणि 36 धावा बनवल्यात.
आणि 1 ओव्हर टाकून 9 धावा आणि 1 विकेट ऑलराऊंडर असा परफॉर्मन्स सोनू यांच्या मार्फत